नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व निराधार, विधवा, वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे। मित्रांनो, राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग योजना या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी एकूण 775 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या निधीचा उपयोग राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधनाच्या वितरणासाठी केला जाणार आहे। निराधार आणि वृद्ध लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे। हा GR दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे। आता या योजना DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने कार्यान्वित करण्यात आले आहे। म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान हे थेट जमा होईल। डिसेंबर 2024 पासून ही प्रक्रिया नियमितपणे सुरू करण्यात आली आहे। आता नवीन GR नुसार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या निधीचं वितरण सुरू करण्यात येणार आहे। हे वितरण विविध लेखा शीर्षकाखाली करण्यात येणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवरती लवकरच हे मानधन जमा होणार आहे। लक्षात घ्या, राज्यात सध्या आचारसंहिता लागू असली तरीही हे अनुदान नियमित स्वरूपाचं असल्यामुळे वितरणावर कोणत्याही प्रकारचा अडथळा येथे येणार नाही। मित्रांनो, शासनाकडून निधी मंजूर झाल्यामुळे आता बहुतांश लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये मानधनाचा लाभ हा मिळणार आहे। म्हणून जर तुम्ही या योजनेमधील पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्याची माहिती नक्की तपासा। DBT द्वारे तुमचं अनुदान मिळतं की नाही ते नक्की चेक करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि माहिती आपल्या चॅनलवरती येत राहतात। चॅनलला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।